हाय नमस्कार. एक मज्जा दाखवतो तुम्हाला. समोर बसेस थांबलेल्या आहेत बघा. आलोत आणि फायनली चालू केले का? हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना. आमचा हा पहिला ब्लॉग आहे. नवीन कोरी करकरीत जशी पाठीवरती लिहिल्यानंतर दिसते तसं आमचा नवीन एवढा मोठा ब्लॉग येणार आहे. म्हणजे ब्लॉग म्हणजे एक एक दोन तीन असे रोज आम्ही पार्टमध्ये टाकायचं ठरवलं. कारण आम्ही आता कुठे माहिती आहे का, आम्ही सध्या आलो आहे पुण्याच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आणि दोघांची ही पहिलीच ट्रिप असणार आहे. विमानाने आम्ही दोघंही पहिल्यांदाच फ्लाय करतोय आणि महत्त्वाचं लग्नानंतर ही पहिलीच आमची ट्रिप आहे. आमचे बोर्डिंग पासेस बोर्डिंग पासेस म्हणजे विमानाची तिकीट ना तर बसची तिकीट फर्स्ट एक्सपिरियन्स. मग सांगायचं असं आहे की आमची फ्लाईट आहे 7:50ची, पण एवढी आम्हाला एक्साइटमेंट होती, एवढं आम्हाला असं एकदाचं कधी विमान बघतोय जवळून म्हणून आम्ही पहाटे 3 वाजता उठलोय. ताईच्या घरातून उठून सकाळी दोघं कधी नाही ते 3 वाजता आंघोळ केली आहे. 3-3:30 वाजता 4 वाजता कॅब बुक करून आम्ही इथे पोचलो फक्त आणि फक्त अर्धा तास. 5 मिनिटात चेक इन झालं, सिक्युरिटी चेकिंग केलो आणि आता बसलो निवांत सगळ्यांना बघत, हवाई सुंदरी बघत, सुंदरांना बघत. सुंदरा अजून कुठे गेला दिसला नाही, सुंदऱ्या दिसल्या आम्हाला. तर खूप मजा मस्ती करायचं ठरवलंय, करणार आहोत. अनप्लॅनड आहे सगळं, काही ठरवलं नाही की तिकडे गेल्यानंतर काय करायचं. अरे महत्वाचं कुठं चाललोय आम्ही सांगितलंच नाही. तर तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही कुठे चाललोय, बघत काय करतोय, ठरवल्यासारखं होतंय की सगळं बाकीचं सगळंच मज्जा नक्की करणार पण धमालच नाही धमाल. तोंडांवरती दिसतंय 2 दिवसापासून झोप नाही नाहीये, खरंच, डोळे सुजलेत, तरी पण खूप एक्साइटमेंट आहे. तरी पण एक्साइटमेंट आहे. खतरनाक. तुम्हाला थोडा आमचा म्हणजे आम्ही जिथं एअरपोर्टला आलोय ना तिथं एअरपोर्ट दाखवतो, पुणे एअरपोर्ट. मला माहिती आहे खूप जण म्हणतील बघितलंय आम्ही, असं केलंय तसं केलंय. आमच्या नजरेने तुम्ही पण बघा की आता पुणे एअरपोर्ट दाखवतो. आणि आम्ही चेक इन कसं केलं, आम्ही काय काय केलं, कसे तिकीट बुक केले, सगळ्याच पहिला एक्सपिरियन्स आहे. काही चुकीच्या गोष्टी झाल्या आमच्यासोबत, पण ठीक आहे ना, शिकलो आम्ही पण. सजेशन देऊ शकतात तुम्ही, सजेशन नेक्स्ट टाइम आम्ही तसं करूया. हो नक्कीच. तर आम्ही चेक इन कसं केलो आल्यानंतर पासून थोडं तुम्हाला दाखवतो. चला आता. हो त्याला सामान तू कुठे चल बसा. चल तिकडे चल. बोली बाय. बरं सावकाश जावा हा. पोचलो, फोन करा. आता किती वाजता पोचते? इथं लगेच पोचतो, तिकडे 9 वाजता पोचतो. बॅग वगैरे व्यवस्थित ठेवून मग तिकडे हे करा. फ्लाईटवर तिथं गेल्यावर फोन करा. आम्ही ठीक 5 वाजता पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आलो होतो. एवढ्या सकाळी मम्मी, पप्पा आणि ताई आम्हाला ड्रॉप केले म्हणजे तिथेच घराजवळ केले. महत्त्वाचं म्हणजे काय, की आम्ही आदल्याच दिवशी डीजी यात्रावरती वेब चेक इन केल्यामुळे आम्हाला क्यूएमध्ये थांबायची गरज भासली नाही. तुम्ही बघू शकता निकिताने डायरेक्टली एंट्री केली. खरंच हे खूपच कन्व्हिनियन्स आहे बरं का. जर जे कोणी यूज करत असतील त्यांना माहीत असेल आणि जे कोणी यूज केले नाहीत किंवा करायचा प्रयत्न करतात तर त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतरनं एअरपोर्टवरती आम्ही आतमध्ये आल्यानंतरनं आमचं जे लगेज होतं तुम्ही बघू शकता दोन्ही बॅगा आम्ही दिलो तिथे. त्या लोकांनी स्टिकरही लावलं. एवढी मोठी गर्दी होती त्याच्यासाठी सुद्धा की बस काय विचारू नका. आणि इथं आहे आमची मोपाची फ्लाईट अगदी टाईमेवरती आहे. म्हणजे साधारणपणे 7:55ला फ्लाईट होती. आम्ही लवकरच आलो होतो. हे आहे एअरपोर्ट. आणि त्याच्यानंतरनं आम्ही वरती चाललो होतो म्हणजे गेट नंबर 5 होतं. तर 5 नंबरच्या गेटकडे जाण्यासाठी फर्स्ट फ्लोअरवरती जाऊन परत खाली उतरायचं हे प्रोसेस होती. त्याच्यानंतरनं वरती सिक्युरिटी चेक इन होतं. सिक्युरिटी चेक इन म्हणजे काय, की जे आपण कॅबिन बॅगमध्ये घेऊन जाणार आहोत, त्या बॅगेमध्ये काय-काय आहे
जसे की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, तुमचं वॉलेट असेल, बाकी कॅमेरा असेल किंवा फोन असेल, म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, त्या सगळ्या गोष्टी इथेच तपासल्या जातात. जर खायचं काही पदार्थ असतील, तर ते सुद्धा इथं बघितलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता, पण तेही 100 ml पाणी घेऊन जाऊ शकता. आणि तिखट चालत नाही, हे आम्हाला तिथे गेल्यानंतर कळालं. आम्ही तिथे आमच्या शेंगाची चटणी खूप मिस करत होतो यार. अलाउड नव्हतं आणायचं म्हणून आणलो नाही. सकाळी 6 वाजता आम्हाला भूक लागली आहे. इथे सगळेजण स्टारबक्स कॉफी, सबवे, KFC आणि काय 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 खायला लागले. पण आम्ही खातोय छान मम्मीनी बांधलेली सकाळची शेंगाची पोळी आणि धपाटे. तुम्हाला सांगतो हे स्टारबक्स ह्यांच्यापेक्षा पण ना एवढं एवढं भारी मम्मीज वे म्हणतो ना. कसं वाटतंय सकाळ सकाळी खायला? आवडली होती खूप. मी त्या स्टारबक्सपेक्षा आमच्या सासूबाईंचं बॉक्सपेक्षा आवडलं असं फील करत आम्ही खातोय. आणि आमच्या फ्लाईटची अनाउन्समेंट झाली होती. आमची फ्लाईट जी आहे ती रनवेवरती लागली होती आणि इथे एक एक करून क्यूएममधून आम्ही आत चाललो होतो. तिकीट चेक केलं जात होतं. फायनली आणि आमची फ्लाईट टेक ऑफ केलेली आहे आणि काहीच फक्त 10 मिनिटाच्या असं वाटलं, की बाबा लगेच उतरली पण. तर आम्ही फायनली पोहोचलो आहे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. तर पुढचा व्लॉग नक्की बघा पार्ट 2 मध्ये.